श्री स्वामी समर्थ। आज मी ना माझी रोजची देवपूजा कशी करते ना ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे। कारण मला एका ताईंची कमेंट आली होती की ताई तुम्ही रोजची देवपूजा कसं करता ती शेअर करा। आज माझ्या देवपूजेसोबतच तुम्हाला जी मला माहिती आहे ते नियम पण मी तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात आधी आपण छान असे स्नान करून स्वच्छ कपडे घालून मगच पूजा करायला घ्यावी। पूजा करते वेळेला जिथं आपण बसतो तिथं आसन टाकून घ्यावे। दुसरे म्हणजे आपण देवपूजा सुरू करायच्या आधी दिवा लावून घ्यायचा आहे। सगळ्यात आधी दिवा लावायचा आणि मगच पूजेला सुरुवात करायची आणि शांत मनाने जे तुम्हाला मंत्र येतात ते म्हणत आपण देवपूजा करावी। मंत्र येत नसतील तर आपल्या देवांचे नाव घ्यावे किंवा ओम नमः शिवाय तरी म्हणत आपण देवपूजा करायची आहे। शेवटी कसं आहे ना, मंत्र वगैरे आपल्याला येत असले तर म्हणायचं, नाही तर देवाला शेवटी आपला भाव, श्रद्धा आणि प्रेम सर्वात जास्त महत्वाचं आहे। म्हणूनच मन शांत राहावं यासाठी पूजा करावी। मी अगोदर सगळे देव एका भांड्यामध्ये काढून घेते आणि सगळे एक एक करून स्वच्छ धुवून घेते। वेगवेगळे धुते, मी प्रत्येक देवाला वेगवेगळं पाणी घेऊन धुते आणि श्री स्वामी समर्थ जे त्यांची मूर्ती जी आहे त्यांना मी पुरुष सूक्त पूर्ण मनेपर्यंत स्नान घालते आणि छान असं मूर्ती पुसून स्वच्छ करून धुवून त्यांना अष्टगंध लावून घेते। तसंच सगळ्या देवी देवतांना पण हळदी कुंकू लावून फुलं वाहून घ्यायचं आणि नंतर एका छोट्या जे भांडा आहे कळशामध्ये तिथं पाणी ठेवायचं, झाकून ठेवायचं आणि ते पाणी आपण दुसऱ्या दिवशी सगळे घरातल्यांनी प्यायचं आहे। आणि जे शक्य असेल आपल्याला ते नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे। छोटी का असेना रांगोळी काढावी। शेवटी स्वामींना मुजरा करून प्रार्थना करते। अशी ह्या पद्धतीने मी रोजची देवपूजा करते। आणि सोमवार असू दे किंवा गुरुवारी अशा एखादी म्हणजे खास दिवसाला आपल्याला 2 दिवसाला 4 दिवसाला जेव्हा पण जमेल तेव्हा मेन दरवाज्यावर स्वास्तिक नक्की काढावे। हे पण म्हणजे शुभ चिन्ह आहे, त्यामुळं याने पण निगेटिव्ह एनर्जी जी आहे ते आपल्या घरामध्ये येत नाही। स्वास्तिक काढल्यानंतर दारामध्ये छोटी का असे ना रांगोळी काढावी। आणि देवाला मोठी पूजा नको असते, पण काही साधे नियम पाळून जर पूजा केली तर आपल्याला जास्त फलदायी ती पूजा ठरते। श्री